मुलांनो, आज आपण काही गोष्टीच्या पुस्तकांचं वाचन करणार आहोत. ते वाचन करताना तुम्हाला अतिशय छान पद्धतीने योग्य आरोह अवरोहासह वाचन करायचं आहे. आपल्या आजच्या कृतीचं नाव आहे चला गोष्ट वाचूया. जीतची पिपाणी. एके दिवशी जीतची पेन्सिल कुठेतरी हरवली. त्याने त्याची पेन्सिल सगळीकडे शोधली. जीतने पेन्सिल त्याच्या दप्तरात शोधली. त्याच्या दप्तरात खूप साऱ्या वस्तू होत्या. बबलीने जीतचे दप्तर उलटे केले. त्यातून विटी, पिस, दोरे, टोपण आणि दगड खाली पडले. जीतच्या दप्तरातून आणखीही काही वस्तू निघाल्या. बबलीने आंब्याची एक कोय उचलून घेतली. समीर आंब्याच्या कोयाकडे पाहू लागला. जीतने सांगितलेले की ती पिपाणी आहे. जीतने आंब्याची कोय घासून पिपाणी बनवली होती. पिपाणीतून खूप जोराने आवाज येई. जीतने पिपाणी वाजवायला सांगितली. बबलीने जोरात पिपाणी वाजविली. इतक्यात शिक्षक वर्गात आले. त्यांनी पिपाणीचा आवाज ऐकला होता. सगळी मुले आपल्या जागेवर जाऊन बसली. सगळ्यांनी आपापली पुस्तके बाहेर काढली. शिक्षकांनी विचारले, आवाज कोण करीत आहे? सगळेजण गप्प राहिले. शिक्षकांनी पुन्हा विचारले. बबलीने सांगितले की जीत पिपाणी घेऊन आलाय. शिक्षकांनी पिपाणी मागितली. बबलीने घाबरत त्यांना पिपाणी दिली. शिक्षकांनी पिपाणी वाजविण्यासाठी प्रयत्न केला. पिपाणी वाजलीच नाही. शिक्षक म्हणाले, कुणीतरी वाजवून दाखवा. त्यांनी पिपाणी घेण्यासाठी हात पुढे केला. मुले पिपाणी वाजविण्यासाठी शिक्षकांकडे धावली. मी वाजवणार. थँक्यू.